वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये बहुजन विकास आघाडीने उमेदवारी दिलेल्या 2 महिला उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती लपवल्याचा प्रकार समोर आलाय आणि त्यामुळे विरोधकांनी आक्षेप नोंदवत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे। तर या सदस्यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय असा आरोप शिवसेना तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी केलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधी विपुल पाटला। पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे बहुजन विकास आघाडी या पक्षाच्या उमेदवाराची उमेदवारी ही धोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल या अनेक जे उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी धोक्यात आलेली आहे? नमस्कार। भारत निवडणूक आयोगाच्या जे काही त्यांनी नियमावली दिलेली आहे, अर्ज भरत असताना नामनिर्देशन पत्र देत असताना काही प्रतिज्ञापत्र आपल्याला द्यायची असतात आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये तुमच्यावर असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख करायचा असतो। जर तशी माहिती काही सदस्यांनी म्हणजे ज्यांनी नामनिर्देशन पत्र भरलंय त्यांनी जर समजा तशी माहिती दिली नसेल आणि माहिती लपवली असेल तर तो कायद्याने एक गुन्हा आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे ते जे अर्ज आहेत, नामनिर्देशन पत्र आहेत, हे बाद होऊ शकतात नियमाप्रमाणे। लढत तर बघा, आम्ही जे फिरतो लोकांमध्ये, आम्ही कामं केलेली आहेत। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, आमचे पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी जी कामं ह्या महाराष्ट्र सरकारने यांच्या माध्यमातून जी केलेली आहेत, विशेषतः लाडकी बहीण योजना आणि ज्या काही योजना या महाराष्ट्राला दिलेल्या आहेत त्या लोकांनी अप्रिशिएट केलेल्या आहेत, लोकांनी त्या उचलून धरलेल्या आहेत आणि आमच्या लाडक्या बहिणींना एक प्रकारचा ह्याच्यातून एक रोजगार निर्मितीचं साधन निर्माण झालेलं आहे। त्याच्यामुळे निश्चितच आमच्या सरकारने केलेली कामं, केंद्रामधले मोदी सरकारने केलेली कामं, राज्यामध्ये देवाभाऊच्या सरकारने केलेली कामं ही निश्चितच आम्हाला त्याचा लाभ या महापालिका निवडणुकात होणार आहे आणि महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार मोठ्या फरकाने इथून निवडून येतील असं मी तुम्हाला सांगू शकतो। विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार।